शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिला गेला, हे खरं आहे? असा कोणताही प्रस्ताव कुणीही कोणाला दिलेला नाही. त्यांनी आम्हाला काही प्रस्ताव दिला नाही किंवा आम्ही त्यांनाही काही प्रस्ताव दिला नाही. या कुठल्याही जागेच्या संदर्भामध्ये चर्चा ही पहिल्या मीटिंगमध्ये झाली नाही. इलेक्शन मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, कॅम्पेनच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, टॉकिंग पॉइंट्सच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. अशी कोणतीही चर्चा पहिल्या बैठकीमध्ये झाली नाही. दुसऱ्या बैठकीमध्ये जागांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे आणि त्याच्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे. आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही. नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी, आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे. तर मग नवाब मलिक काही कुठले आमदार नाहीत किंवा काहीच नाही ना, पण नवाब मलिकांवर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिल्यामुळे आमचा आक्षेप आहे. त्यांच्यावर जबाबदारी नसेल, उद्या ते म्हणाले हे आमचे नेते आहेत, दुसरे कोणतरी आहेत, मग त्यांचं स्वागत आहे. असं आहे, अशी कोणताही प्रस्ताव किंवा अशी कोणतीही चर्चा आमच्यापर्यंत आली नाही. ज्या वेळेला अशी चर्चा येईल त्यावेळेला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. तर मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी आमचा संबंध नसल्याचं अमित साटम या ठिकाणी म्हणालेले आहेत. तर मलिकांव्यतिरिक्त इतर कुणावर जबाबदारी टाकल्यावर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू असंही साटम यांनी म्हटलंय. पाहत आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकरता कटिबद्ध आहोत. मला असं वाटतं की याच्यावर जरतरवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. प्रज्ञा सातव जर भाजपामध्ये जात असतील तर त्या काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि तिथं कुठेही आमच्या आमदारांना धोका होणार आहे किंवा तिथं काहीतरी बीजेपी उभं करणार आहे अशातला गैरसमज करून घेण्याची पण काही गरज नाही. मुद्दा असा राहतो की रवींद्र चव्हाण साहेबांची आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी बैठक झाली याच विषयावर झाले की आपल्यामधलं बॉन्डिंग जे आहे ते अतिशय चांगलं असलं पाहिजे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की एकामेकाकडचे पदाधिकारी किंवा एकामेकाकडचे माजी आमदार किंवा लोकप्रतिनिधी घेऊ नये अशा पद्धतीला आमचा निर्णय झालेला आहे आणि त्याच बेसवरती चर्चा झालेली होती. मला असं वाटतं की सातव मॅडम बीजेपीमध्ये जाण्यामुळं बीजेपी आम्हाला काहीतरी काउंटर करते असं आम्ही शिवसेना म्हणून मानत नाही. तर त्या ठिकाणी शिवसेनेची जे सिटिंग सीट असेल त्यावरती जर भाजप दावा करणार असेल तर त्याची काही अंडरस्टँडिंग होणार आहे. मला असं वाटतं की यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल ना. विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते दलित निघालेलं आहे, त्यांची संख्या कमी झाली आहे, ही खेळी म्हणायची का? राजकारणामध्ये राजकारण करत असताना सगळेच खेळी करूनच राजकारण करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही खेळी समजा, त्याच्यामध्ये रणनीती समजा, अजून काय समजायचे ते समजा, परंतु सातव मॅडम जर आमच्या महायुतीमध्ये येत असतील म्हणजे भाजपामध्ये येत असतील तर आम्हाला देखील आनंद आहे. ठाकरे बंधूंचं सध्याला वेट वॉच दिसतंय. जोपर्यंत महायुतीकडनं रणनीती ठरवली जात नाही किंवा जागा वाटपाच्या संदर्भात काही गोष्टी एक तुम्ही मान्य केलं ते बरं केलं की आमच्यावर अवलंबून ती आहे. आमच्यामध्ये जे कोण सुटतील किंवा जे कोण राहतील त्यांच्याकडे ते जातील की आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती काय आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. पहिली गोष्ट अशी आहे की बंडखोरीची जर आम्हाला काळजी असती तर 150 जागा आमच्या फायनल झाल्या हे आम्ही जाहीरच केलं नसतं.
त्याच्यामुळं आमची पार्टी म्हणजे भाजपा असेल किंवा शिवसेना असेल किंवा आरपी असेल, आम्ही केडर बेस आहोत. आमचं नेतृत्व देखील शिंदे साहेबांचं असेल किंवा देवेंद्रजींचं असेल किंवा आठवले साहेबांचं असेल. ही नेतृत्व मानणारी पार्टी आहे. त्याच्यामुळे असं कुठेही काय होणार नाही. जे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे त्यांच्यासाठी मी हे बोलतो. शाळेची जागा जिंकलेल्या होत्या, त्या शाळेची जागांवरती आता या युतीमध्ये तुम्ही दावा करता की काही जागा त्या ठाकरेंसोबत नगरसेवक आहेत त्या तुम्ही सोडलेल्या आहेत. हा तिसऱ्यांदा प्रश्न आहे. अभंग तोच आहे, चाल बदललेली आहे फक्त. उत्तर पण तेच आहे. यादी जाहीर झाल्यानंतर तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. सोमाजी